जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे OTT धमाका। चला तर मग पाहूया OTT वर सध्या कोणत्या वेब सिरीज चर्चेत आहेत। द क्राउन सीझन 6 हा नुकताच म्हणजेच 14 डिसेंबरला नेटफ्लिक्स वर रिलीज झालाय। द क्राउन ही राणी एलिझाबेथ II जीवनाची आणि शासनाची कथा आहे। शेवटच्या सीझन मध्ये प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांची आई लेडी डायना यांच्या मृत्यूनंतरच्या वाढत्या वर्षाचा समावेश आहे। द फ्रीलान्सर ही वेब सिरीज जे 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। युद्धग्रस्त सिरियातील आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आलियाचा प्रवास आणि तिचा संघर्ष आणि लवचिकतेचं चित्रण करतानाची ही कथा आहे। इमॅच्युअर ही वेब सिरीज Amazon प्राइम व्हिडिओवर 15 डिसेंबरला प्रदर्शित झाली आहे। तिसऱ्या सीझन मध्ये ही कथा छाया म्हणजेच कनिका कपूर आणि ध्रुव म्हणजेच ओंकार कुलकर्णी यांच्यातील एकतर्फी प्रेमकथेवर केंद्रित आहे, कारण ते त्यांच्या हायस्कूल जीवनाला बाय बाय म्हणण्याच्या तयारीत आहेत। रिचर सीझन 2 चे पहिले 3 भाग 15 डिसेंबर 2023 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेत। उर्वरित 5 भाग प्राइम व्हिडिओवर दर शुक्रवारी स्ट्रीम होतील। 19 जानेवारी 2024 रोजी फिनाले स्ट्रीमिंगसह तसेच या व्यतिरिक्त रिचरचे आधीच नूतनीकरण केले गेले आहे। रिचर सीझन 2 चे पहिले 3 भाग हे 15 डिसेंबर 2023 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेले आहेत, तर उर्वरित 5 भाग हे प्राइम व्हिडिओवर दर शुक्रवारी स्ट्रीम होणार आहेत। 19 जानेवारी 2024 रोजी फिनाले स्ट्रीमिंगसह या व्यतिरिक्त रिचरचे आधीच नूतनीकरण केलं गेलंय। तर या होत्या काही आलेल्या वेब सिरीज आणि चित्रपट। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से। चित्रपट अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी डंकी चित्रपटाच्या टीम सोबत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी साईबाबा मंदिरात गेला होता। यावेळी शाहरुख खान सोबत सुहाना खान, विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शहा व इतर काही सहकलाकार उपस्थित होते। अभिनेता संकर्षण कराडेने नुकतंच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्याने काही फोटो शेअर केले आहेत। यावेळी त्याने लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाची देखील झलक दाखवली आहे। त्याबरोबरच त्याने रत्नागिरीतील मिसळ आंबोळीची चवही चाखली आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या ॲनिमल सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावलंय। रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातील सीन्स, गाणी आणि डायलॉगही प्रचंड व्हायरल झालेत। रणबीर बरोबरच या सिनेमामध्ये बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत। ॲनिमल चित्रपटासंदर्भात अनेक सेलिब्रिटी देखील पोस्ट करतायत। आता एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। झेंडा, मोरिया, 36 गुण, एक तारा, शर्यत अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटातून अभिनेता संतोष जुवेकरने अभिनयाचा ठसा उमटवलाय। संतोष सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय। नवीन प्रोजेक्टची माहिती तो पोस्टमधून चाहत्यांना देत असतो। आता संतोषने ॲनिमल चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे। संतोषने त्याचा मिरर सेल्फी इंस्टाग्रामवरून शेअर केलाय। या फोटोला त्याने ॲनिमल मधील बॉबी देओलचं लोकप्रिय ठरलेलं जमाल कुडू हे गाणं टाकलंय। तसं तर ॲनिमल प्रत्येकात असतोच, पण कधीतरी असा अचानक स्वतःला आरशात बघताना दिसतो। थोडा ॲनिमल ट्रेंड असं त्याने पोस्टमध्ये म्हटलंय। त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या।
सध्या बॉलिवूडमध्ये आणि छोट्या पडद्यावर लगीन घाई पाहायला मिळते। नुकतंच अभिनेत्री वृषिका मेहताने लग्न केलं तर मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकूरनेही लग्नगाठ बांधली। त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने गुपचूप लग्न उरकलेलं आहे। द केरला स्टोरी आणि शेरशाह या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता प्रणय पचौरी लग्नबंधनामध्ये अडकलेला आहे। प्रणय पचौरीने स्क्रीन रायटर सहज मैनीशी लग्नगाठ बांधली आहे। दोघांनी 9 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमधील कसौली इथे कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलंय। फोटोमध्ये प्रणयने सुंदर शेरवानी घातली होती। त्याच्या डोक्यावर लाल फेटा आणि गळ्यात मोत्यांचा हार होता, तर सहजने पेस्टल रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता। काजोल आणि माधुरी या दोन्ही अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये 90चं दशक गाजवलं होतं। त्या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत। त्यामुळे काजोलने नुकताच माधुरी दीक्षितच्या पंचक चित्रपटाचा ट्रेलर पाहिला। हा ट्रेलर शेअर करत अभिनेत्रीने माधुरीसह श्रीराम नेनेंना पंचकसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर काजोल लिहिते, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने हे दोघंही आपल्या नववर्षाची दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत। हा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे। तुम्हा दोघांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा असं काजोलने लिहिलंय। मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये स्पृहा जोशीला उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि कवयित्री म्हणून ओळखलं जातं। चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। तिच्या कविता आणि अभिनय शैलीप्रमाणे स्पृहाचं सूत्रसंचालन मराठी प्रेक्षकांना विशेष भावतं। यामुळेच अभिनेत्रीला राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामधील विशेष कार्यक्रमामध्ये निवेदन करण्याची संधी मिळाली। याबद्दलची खास पोस्ट स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे। अभिनेत्री राधा सागर आई कुठे काय करते या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली। यामध्ये तिने अंकिता हे पात्र साकारलं होतं। काही महिन्यांपूर्वी गरोदर असल्याने अभिनेत्रीने कला विश्वातून काही काळ ब्रेक घेतला। या दरम्यान सोशल मीडियावर गरोदरपणातील विविध फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत होती। अखेर सप्टेंबर महिन्यामध्ये राधाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं। अलीकडेच राधाने लाडक्या लेकाचं बारसं थाटामाटात साजरं करून त्याचं नाव वीर असं ठेवलंय। अमिताभ बच्चन यांचा नातू आणि द आर्चिस फेम अभिनेता अगस्त्य नंदा याने कौन बनेगा करोडपती 15 मध्ये हजेरी लावली। अगस्त्याबरोबर सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना, मिहिर आहूजा, अदिती आणि युवराज मेंदा आणि चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर हे देखील शो मध्ये आले होते। या एपिसोड दरम्यान अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना काही आठवणी सांगितल्या। त्यांची मुलगी श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्यला त्याच्या जन्माच्या 5 मिनिटांनंतर पहिल्यांदा आपल्या हातात धरलं होतं असं ते सांगतात। महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून अभिनेता अंशुमन विचारे घराघरात लोकप्रिय झाला। त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। सध्या अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो। त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्याने स्वतःचं नवीन घर खरेदी केलेलं आहे आणि या नवीन घराचा व्हिडिओ त्याने शेअर केला। अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या बॉलिवूड आणि साऊथ मध्येही अभिनयाचा डंका वाजवते। सीतारामम सिनेमामुळे मृणालचा चाहता वर्ग वाढलेला आहे। सिनेमातील तिच्या सौंदर्याने अक्षरशः चाहत्यांना वेड लावलंय। मृणाल सध्या तिचा तेलुगू सिनेमा हायनेनाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे। न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना मृणालची भेट चक्क हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ सोबत झाली। मृणालने ही फॅन मुवमेंट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे। अभिनेत्री
मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर न्यूयॉर्कच्या काही स्टोरीज शेअर केल्यात। यामध्ये तिने एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यात ती हॅरी पॉटरला पाहून खुश झाली आहे। न्यूयॉर्कमध्ये भर गर्दीत हॅरी पॉटर मास्क लावून चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसतोय। मृणालने हा व्हिडिओ शूट केला असून मागून ती आय लव्ह यू डॅनियल असंही म्हणते। यावर डॅनियलनेही तिला थँक्यू व्हेरी मच अशी प्रतिक्रिया दिली आहे। या व्हिडिओनंतर मृणालने डॅनियल सोबतचा सेल्फीही शेअर केलाय। स्वतः हॅरी पॉटरनेच हा सेल्फी काढलाय। यामध्ये मृणाल सोबत तिची मेकअप आर्टिस्टही आहे। मसाले भात, श्रीखंड, बटाट्याची भाजी, चपात्या, वरण भात, त्यावर तुपाची धार, चटणी, कोशिंबीर, ताक, लोणचं, पापड असे चविष्ट पदार्थ ताटात होते। पंगत बसली होती। भरभरून आग्रह होत होता। निमित्त होतं ते एका विशेष केळवण सोहळ्याचं आणि भोजनाला बसलेली मंडळी होती ती ज्यांच्याशिवाय नाटकाचा प्रयोग सादर होऊच शकत नाही। नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या या पंक्तीला काही कलाकारही स्वतः आग्रह करून पदार्थ वाढत होते। नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या असलेल्या 100व्या नाट्य संमेलनाची घोषणा झालेली असताना त्यापूर्वी पडद्यामागचे कलाकार असणाऱ्या रंगमंच कामगारांचा असा केळवण सोहळा करावा ही कल्पना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांची। त्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच पार पडला। या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेत्री प्राजक्ता माळी, नाट्य निर्माते राहुल भंडारे, चंद्रकांत लोकरे, सूत्रधार गोट्या सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, प्रकाश योजनाकार शीतल तळपदे, नेपथ्यकार संदेश बेंद्रे, मंजिरी मराठे, नरेंद्र नंदिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। बॅकस्टेज कलाकारांपैकी 2 जणांच्या मुलांचा सत्कारही समारंभात करण्यात आला। अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे। काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि मितालीने 2021 साली लग्न केले। सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात। निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात। एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थने मितालीला कोणत्या नावाने हाक मारतो याबाबतचा खुलासा केलाय। सिद्धार्थला तू तुझ्या प्रेयसीला बाबू शोना किंवा कोणत्या विचित्र नावाने हाक मारली आहेस का या प्रश्नाचं मजेशीर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, हो, मी माझी बायको मितालीला वाटेल त्या नावाने हाका मारल्या आहेत। मी तिला मंकी म्हणून हाक मारली आहे, तसेच कीटाणू म्हणूनही मी तिला हाक मारली आहे। मी तिला काहीही बोललेलो आहे, पण अजून मी बाबू शोनापर्यंत पोहोचलेलो नाहीये असं सिद्धार्थ म्हणाला। द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुगंधाने वयाच्या 35व्या वर्षी मुलीला जन्म दिलेला आहे। 15 डिसेंबर रोजी सकाळी तिचा पती आणि कॉमेडियन डॉक्टर संकेत भोसलेने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे। हॉस्पिटलमध्येच एक व्हिडिओ बनवून त्याने कॅप्शन दिलंय, जगाने आम्हाला सर्वात सुंदर भेट दिलेली आहे। हा त्याचा आशीर्वाद आहे जो चमत्कारापेक्षा कमी नाही। हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे। आपल्याला एक सुंदर मुलगी झाली आहे। कृपया तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करत राहा असं त्याने लिहिलंय। बीटीएस हा शब्द तरुणाईला विशेष प्रिय आहे। त्या ग्रुपची गाणी, त्यांचे व्हिडिओ, फोटो हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असतात। सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय असणाऱ्या बीटीएसची लोकप्रियता ही साऱ्या जगात आहे। भारतातही त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे। केवळ तरुणाई नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही बीटीएसची भुरळ पडल्याचं दिसून येतं। आता इन्स्टावर जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानं अनेकांना पसंती मिळवलेली आहे। मराठमोळी सेलिब्रिटी अदिती भागवतनं तो व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांना जिंकून घेतलाय। उषा मंगेशकर यांच्या आवाजातील त्या लावणीनं आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलाय। मला लागली कुणाची उचकी या लावणीवर चक्क कोरियन युवतींनी केलेलं नृत्य कौतुकाचा विषय आहे। तर असेच रंगतदार किस्से आणि वेब सिरीज बद्दल जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका दर शनिवारी माझ्यासोबत। मात्र आजच्या भागात इतकंच। पुन्हा भेटू, तोपर्यंत जय महाराष्ट्र।